रामनवमीच्या निमित्तानं साई नगरी भक्तांच्या गर्दीने अगदी फुलून गेली आहे आणि अतिशय भक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण सगळीकडे बघायला मिळतंय। मी आता द्वारकामाई मंदिराजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर भाविकांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या दिसत आहेत। द्वारकामाईमध्ये साईबाबांनी ज्या ठिकाणी 60 वर्ष वास्तव्य केलं तेच हे ठिकाण आहे। साई भक्त या ठिकाणी नतमस्तक होत आहेत। आज लाखो साई भक्त शिर्डीत दाखल होत असल्यानं सर्वांनाच दर्शन रांगेमध्ये तासनतास थांबून दर्शन घेता येत नाहीये। त्यामुळे अनेक जण द्वारकामाई असेल, चावडी असेल, गुरुस्थान असेल किंवा साई मंदिराचा कळस असेल किंवा साईबाबांचं मुखदर्शन घेऊन या ठिकाणी समाधान मानताना दिसत आहेत। आज 114वी रामनवमी उत्सव जो आहे तो साजरा केला जातोय आणि 3 दिवस हा उत्सव परंपरेनुसार साजरा केला जातो। आज उत्सवाचा मुख्य दिवस आहे। आज दिवसभर भाविकांची जी रीग आहे ती बघायला मिळते आणि सकाळपासून भाविकांच्या गर्दीनं शिर्डी फुलून गेली आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी, अहिल्यानगर।